नॉर्मली चेक इंस्टा बघायपुरतं, रील्स बील्स बघायपुरतं, असं काहीच नव्हतं. आणि त्यावर काय झालं विषय थोडा, ते इंस्टाचा अकाउंट म्हणजे एक मित्र होता माझा, त्याचं नाव नाही घेऊ शकत आपण इथं. त्या मित्राने जरा आपल्याला मेन्शन बॅक वगैरे दिली होते, जरा स्टोऱ्या बिऱ्या ठेवल्या होत्या, त्याच्यामुळे आपले काहीतरी फॉलोअर 200-300 काहीतरी झाले होते, लई नाही 200-300 फॉलोअर झाले होते. तर त्याच्यावर त्याने एक गोष्ट बोलला होता की हे तुझे जे फॉलोअर्स आहेत ते माझ्यामुळे. त्याने हे डायलॉग मला तिथं मारला होता. मग मी तिथून सगळं सोडलं. पहिला व्हिडिओ ओन व्हॉइस काढला आणि पहिलाच व्हिडिओ माझा 3.5 मिलियन गेला ओन व्हॉइस काढलेला, पहिलाच व्हिडिओ. आणि ते व्हिडिओ पळाल्यानंतर मग असं मग सुट्टीच नाही, मग डायरेक्ट चालूच राहिलं नाही का, व्हिडिओ काढणं चालूच केलं. मग प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक कंटेंट वेगवेगळं दिलं राहिलं, प्रत्येक कंटेंट वेगवेगळं देत राहिलं. आणि नुकतेच भावाचे 1 मिलियन फॉलोअर्स कंप्लीट झाले होते माझ्या. आणि मग विचार चालू होता की आता किती दिवस असं इंस्टाच्या भरोश्यावर जगायचं, घरच्या मग सगळ्याचं हेच बोलणं झालं, किती दिवस इंस्टाच्या भरोश्यावर जगायचं, काहीतरी आपला पण बिझनेस वगैरे पाहिजे. तर त्याच्यामुळे भाऊ म्हणला आता कपड्याचा बिझनेस चालू करायचा आपल्याला. मग तेच भावाच्या मग कपड्याच्या बिझनेसमध्ये आम्ही उतरलो. अनुभव म्हणजे काहीच नाही, कपडे कुठून भेटतात, काय भेटतात, माझ्या भावाला काहीच अनुभव नव्हता, काहीच. 1% देखील अनुभव नव्हता कपड्याच्या बिझनेसमध्ये उतरायचा, की कुठून कपडे घ्यायचे, काय नाही, आपल्या मागे बॅकअप नाही, काही गोष्टीचा अनुभव नसताना देखील माझा भाऊ त्या क्षेत्रात उतरलेला आहे. फक्त एका मित्राचा सल्ला होता की कपड्याचं दुकान टाक, म्हणून माझ्या भावानं कपड्याचं दुकान टाकलं. आणि आज त्याच ब्रँडनं का तेच येऊ नाव आपण एवढं